जय जगदंब नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आजचा आपला विषय आहे की अहिल्यानगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यामध्ये असणारं श्री मोहटा देवी या पवित्र क्षेत्राची कथा आणि या देवी सोबत असणारे काही गैरसमजाचं खंडन। आता मोहटा देवीच्या संबंधित गैरसमजांचं खंडन हा विषय मी या व्हिडिओमध्ये का घेतो तर त्यासाठी कारण सुद्धा आहे। बघा, मोहटा देवीला नेमकी परडी आहे की नाही हा एक विषय त्या ठिकाणी माझ्या समोर सातत्याने येतोय। मोहटा देवीला सुवासिनी घातायला चालतात की नाही, मोहटा देवीला पशुबळी प्रथा आहे का, म्हणजेच मोहटा देवीची जर कोणाला ज्ञानमाळ करायची असेल तर या ज्ञानमाळीमध्ये पशुबळी द्यावा की देऊ नये, मोहटा देवीचा खरा मंत्र कुठला, याबद्दलचे अनेकविध प्रश्न आणि तर्क कुतर्क हे समाज मनामध्ये पसरलेले आहे। आणि निमित्त झालं ते म्हणजे शालनताई गर्जे नावाच्या एका महिलेचं। शालनताई गर्जे ह्या मोहटा देवीच्या मूळ रहिवासी आहे। त्यांचं त्या ठिकाणी असणारं हॉटेलसुद्धा आहे, पूजा साहित्याचं दुकानसुद्धा आहे, त्या मोहटा देवीच्या भक्तसुद्धा आहे आणि त्यांच्या अंगामध्ये श्री मोहटा देवीचा संचार म्हणजे वारंसुद्धा येतं। या शालनताईंना ज्ञानमाळ करायची होती ती मोहटा देवीची, परंतु योग्य गुरु कुठे बघावा यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी चौकशी केली। शेवटी त्यांना माझा पत्ता मिळाला आणि माझा नियम असा की कुठल्याही उपासकाने उपासना शिबिर अटेंड केल्याशिवाय मी त्याची ज्ञानमाळ करत नाही। मग त्या माझ्याकडे उपासना शिबिराला आल्या, त्यांनी माझ्याकडून मोहटा देवीची उपासना घेतली आणि ती उपासना घरी 40 दिवस व्यवस्थितपणे केली। त्यांना प्रत्यक्ष 3 वेळेला साक्षात मोहटा देवीचं दर्शन सुद्धा घडलं आणि दृष्टांत सुद्धा आले। त्यांचं मन तृप्त झालं। मग त्यांनी आता त्या ठिकाणी आग्रह धरला घरच्या व्यक्तींसमोर की मला आंधळे सरांच्या हाताने मोहटा देवीची ज्ञानमाळ करवून द्या। घरचे सुद्धा तयार झाले। आता या शालनताई तुळजापूर आणि माहूरगड या ठिकाणी यात्रेसाठी सुद्धा गेल्या। दोनही देवींचं दर्शन त्या घेऊन आल्या, परंतु माहूरगड रेणुका आणि तुळजापूरच्या भवानीच्या दर्शनाला जाऊन सुद्धा तिथे त्यांना परडी घेण्याची इच्छा झाली, पण त्यांनी परडी घेतली नाही। त्याचं कारण असं, त्यांच्यासोबत ज्या काही इतर आराधी महिला होत्या, ज्याही मोहटा गावाच्या जवळपासच्या रहिवासी आहे, ज्यांच्या अंगामध्ये देवीचं वारं आहे, त्यापैकी काही महिला स्वतः गुरुवाई आहेत, म्हणजे त्यांनी दुसऱ्यांच्या ज्ञानमाळी केलेल्या आहे। अशा काही महिलांनी सांगितलं की मोहटा देवीला माळ परडी नाही, त्यामुळे मोहटा देवीला परडीच चालत नाही, कवड्यांची माळच चालत नाही। आणि तुळजापूर आणि माहूरला जाऊन सुद्धा बाकीच्या महिलांच्या ऐकीमध्ये येऊन शालनताई रिकाम्या हाताने घरी परतल्या। नंतर त्या माझ्या भेटीसाठी देऊळगाव राजाला आल्या। त्यांनी मला विचारलं की मोहटा देवीला परडी आणि माळ आहे का? मी म्हटलं हो, मोहटा देवीला परडी आहे, कवड्यांची माळ सुद्धा आहे। त्या म्हटल्या अहो सर, पण आमच्या गावाकडे सांगतात मोहटा देवीला कवडी चालत नाही, मोहटा देवीला माळ परडी नाही, मोहटा देवीला फक्त पितळेच्या ताटामध्ये पूजा स्वीकारल्या जाते। मोहटा देवीला जर परडी दिली तर मोहटा देवीची नवीन प्रथा पडेल, म्हणजेच परडी घेण्याची नवीन प्रथा पडेल आणि देवीचा कोप सुद्धा होईल। म्हणून आजचा हा व्हिडिओ शालनताई गर्जे यांना आणि त्यांच्या डोक्यामध्ये भूत घालणाऱ्या महिलांना समर्पित। आता इथे मला कोणाची थट्टा नाही उडवायची आहे, पण माझा जीव का दुखला। जर एखाद्या दैवताबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती असेल तरच त्या दैवताबद्दल अधिकारवाणीने बोलावं। तुम्हाला जर त्या देवाबद्दल अर्धवट माहिती आहे किंवा चुकीची माहिती आहे किंवा तुम्ही स्वतः त्याबद्दल म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स नाही आहे की बाबा मला जी माहिती आहे ती योग्य आहे, मग तुम्ही दुसऱ्याला फुकटचे सल्ले देऊ नये। कारण चुकीच्या सल्ल्यामुळे त्या ठिकाणी बिनआधाराच्या बिनबुडाच्या सल्ल्यामुळे चांगल्या भक्ताचा पूजा मार्ग बिघडतो, जसा शालनताईचा बिघडला। आता मी या ठिकाणी सर्वात प्रथम मोहटा देवीला परडी आहे की नाही, तिला पशु हत्या म्हणजे बळी चालतो की नाही, तिला सुवासनी आहेत का, तिला कवडी आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं तर देतोच आहे। पण थोडक्यामध्ये आपण मोहटा देवीचा विषय निघालाच आहे, तर मोहटा देवीची कथा काय, ती देवी नेमकी कोण, तिचं खरं नाव काय, ती मोहटा गावाला कशी आली, या सर्वाची थोडक्यामध्ये माहिती सुद्धा घेऊया। चला तर मग, पूर्वीच्या काळातील गोष्ट आहे। मोहटा गावचे 2 भक्त होते जे त्या ठिकाणी माहूरगडच्या रेणुका देवीला नितांत प्रेमभावाने पूजायचे। मनाच्या अंतःकरणापासून ते रेणुकेला हाक घालायचे। त्या भक्तांची नावं होती हरिभाऊ दहीफळे आणि बन्सीभाऊ दहीफळे।
बन्सी बाबा दही फळे किंवा बन्सी भाऊ दही फळे आणि हरिभाऊ दही फळे हे दोघं जण एकामेकांचे चुलत बंधू आणि घनिष्ठ मित्र सुद्धा, म्हणजे बंधू सुद्धा मित्र सुद्धा. दोघांचंही कुलस्वामिनी माहूरगडची श्री रेणुका देवी आणि दोघांचीही रेणुका देवीवरती नितांत श्रद्धा. जसं एखादा वारकरी पंढरपूरच्या वारीला दरवर्षी आषाढामध्ये आणि कार्तिक वारीसाठी पायी पायी जातो, तसेच हे मोठा गावचे हरिभाऊ आणि बन्सी बाबा दरवर्षी माहूरगडला पायी पायी पदयात्रा करायचे. अहिल्यानगर म्हणजे त्या काळामध्ये असणारं अहमदनगर जिल्ह्यापासून ते माहूरगड हा प्रवास पायी पायी करणं सोपा नव्हता. तो आजही सोपा नाहीये, परंतु आज दळणवळणाची साधनं वाढली, आपल्यापाशी हवी तशी वाहनांची सुविधा आहे. त्या काळामध्ये पैदल आणि बैलगाडीचा प्रवास करून हरिभाऊ आणि बन्सी बाबा माहूरगडच्या वाऱ्या करायचे. वृद्धापकाळ आला, म्हाताऱ्या वय आलं आणि म्हातार वयामध्ये त्यांना माहूरगडचा प्रवास पायी पायी करणं झेपणं कठीण जाऊ लागलं. त्या ठिकाणी असणारे बन्सी बाबा हे रेणुका मातेची प्रार्थना करू लागले. हे रेणुका माते, हे जगदंबे, दरवर्षी आम्ही तुझ्या माहूरगडला पायी पायी येतो. आता आम्ही वृद्ध झालो आहोत, म्हातारे झालेलो आहोत. आता हातापायांमध्ये तशी शक्ती जोर राहिला नाही. तुला आमची दया येत नाही का ग? आणि आम्ही एवढे वर्ष तुझ्याकडे आलो, तू आमच्याकडे का बरं येत नाहीस? आमची दयामाया घे, तुझं नित्य दर्शन आम्हाला घडावं, असं काहीतरी माते तू कर. शेवटी माहूरगड निवासिनी आदिमाया शक्ती रेणुका माता शेवटी तिचं आईचं काळीज. अहो, जी परशुरामाला दर्शन देण्यासाठी जमिनीचा भंग करून, जमिनीचा भेद करून वरती प्रगट झाली, जिने परशुरामासाठी स्वतःच्या मृत्यूनंतर सती जाऊन सुद्धा पुन्हा जमीन फाडून प्रगट होऊन अवतार धारण केला, अशी भक्त वत्सल, प्रेम वत्सल, पुत्र वत्सल रेणुका माता या बन्सी बाबा आणि हरिभाऊ दहीफळे यांच्या भक्तीवरती प्रसन्न झाली आणि तिने त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. दृष्टांत असा दिला, तुला आता माहूरगडला येण्याची गरज नाही, मीच तुझ्या गावी मोठ्याला येते, परंतु त्या ठिकाणी मला योग्य रूपामध्ये ओळखलं तर मी कायमस्वरूपी तुमच्या गावाला निवास करेल. आणि घडलं सुद्धा तसंच. घटना आहे किंवा दिवस आहे आश्विन शुद्ध एकादशीचा, म्हणजेच विजयादशमीच्या दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीचा. आश्विन शुद्ध एकादशीच्या दिवशी सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या जवळ जो पुरातन डोह आहे, या पुरातन डोहामध्ये रेणुका माता एका वृद्ध म्हाताऱ्या बाईचं रूप घेऊन आंघोळीला बसली. आता रेणुका देवी आंघोळीला म्हाताऱ्या बाईचं रूप घेऊन बसली आणि ती बराच वेळ बसून राहिली. 1 तास गेलाय, 2 तास गेलाय, 3 तास गेलाय. गावातील लोक गुरांना पाणी चारण्यासाठी, महिला कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी, स्वतःच्या नैमित्तिक कामासाठी त्या ठिकाणी डोहावरती येत आहेत आणि बघतायत, अरे ही कोण आजी? आणि एकामेकांना विचारतात, अरे ह्या आजीला तू ओळखतोस का? कोणाची बरं ही पाहुणी, कोणाची बरं ही म्हातारी? परंतु कोणीही म्हातारीला ओळखत नाही. बरं, गावातील काही महिला स्वतःहून जाऊन त्या ठिकाणी आजीची चौकशी करतात. म्हणतात, आजी तुम्ही कोणाच्या पाहुण्या? आजी म्हणते, मी या गावचीच पाहुणी. अच्छा, तुम्ही कोणाची आई? म्हातारी त्यावर उत्तर देते, मी तर संपूर्ण जगाचीच आई. बाया एकमेकींना हसतात. नक्की म्हातारीच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. अहो, कोणाच्या पाहुण्या? तर म्हणे या गावची पाहुणी. बरं ठीक आहे, आमच्या गावची तू पाहुणी. कोणाची आई? स्वतःच्या मुलाचं किंवा जावयाचं किंवा मुलीचं नाव सांगायचं सोडून म्हातारी म्हणते, मी संपूर्ण जगाचीच आई. म्हातारीच्या डोक्यावरती परिणाम आहे. आता इकडे जे बन्सी बाबा दही फळे आहे, ते त्यांची हरवलेली गाय शोधण्यासाठी त्या डोहापाशी येतात. आता त्याच वेळेला नेमकी सकाळपासून गाय गायब झालेली आहे बन्सी बाबांची. गायीला शोधण्यासाठी सिद्धेश्वर डोहावरती येऊन पाहतात. दुरून बघितल्याबरोबर म्हातारीला ओळखतात, ही सर्वसाधारण म्हातारी नव्हे, ही तर साक्षात जगज्जननी आहे. हा अवतार काहीतरी वेगळा आहे. मला जी रेणुका माता स्वप्नामध्ये बोलली होती की तू जर मला योग्य स्वरूपामध्ये ओळखलं तरच मी तुझ्या गावात थांबेल, नक्की ही म्हातारी म्हणजे अनन्यसाधारण वृद्ध महिला आहे, साक्षात जगदंबा आहे. बन्सी बाबा धावत जाऊन वृद्ध म्हातारीचे पाय पकडतात आणि विचारतात, आई मी तुला ओळखलेलं आहे, आता थांबणार ना माझ्या गावामध्ये? म्हातारी त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून तथास्तु म्हणते आणि आदेश देते, तुझी गाय त्या कोपऱ्यावरती तुला सापडेल. जा, जिथे गाय थांबेल तिथेच तुला देवीचा तांदळा सापडेल. आणि क्षणार्धामध्ये म्हातारी गायब होते, अंतर्धान पावते, गुप्त पावते. म्हातारीने दाखवलेल्या दिशेकडे त्या ठिकाणी बन्सी बाबा आणि हरिभाऊ हे जातात.
त्यांच्यासोबत ग्रामस्थ सुद्धा जातात. काय आश्चर्य, जी सकाळपासून हरवलेली गाय यांना सापडत नव्हती ती गाय तिथं तिच्या दोनही सडांमधून मोकळं दूध सोडत आहे. म्हणजे गायीच्या स्तनांमधून दूध आपोआप खाली पाझरतंय आणि जिथं खाली दूध पाझरतंय त्या ठिकाणी जमिनीवरती ओलावा आहे. त्यांच्या लक्षात येतं जिथे दूध पाझरतं तिथे काहीतरी असलं पाहिजे. ते एका व्यक्तीचं शेत होतं. त्या ठिकाणीच त्यांनी खंदायला सुरुवात केली आणि तांदळा स्वरूपामध्ये तेजपुंज स्वरूपाची श्री रेणुका माता ही मोहटा गावामध्ये प्रगट झाली आणि त्यामुळे त्या गावामध्ये रेणुका मातेची स्थापना करण्यात आली. आता तिला मोहटा देवी का म्हणतात? कारण मोहटा गावाची आई म्हणून जिने स्वतःचं कर्तृत्व सांभाळलं, जिने स्वतःचा अवतार धारण केला, मोहट्यासाठी माहूरगडावरून आली म्हणून मोहटा देवी. आता मोहट्याच्या गावाचं सुद्धा एक नावाची एक गंमत आहे बरं का. मोहटा गावाच्या क्षेत्रामध्ये पूर्वी मोह नावाच्या वनस्पतीची झाडं विपुल प्रमाणामध्ये होती. हल्ली आपण म्हणतो ना की मोहाची दारू ही उत्तम असते किंवा मोहाची दारू फार कडक असते. तो मोह नावाची वनस्पती जी आहे त्या मोहाची झाडं विपुल होती म्हणून मोहग्राम म्हणजेच मोहगाव आणि मोहगावाचा अपभ्रंश होता होता तो मोहटा असा पद्धतीनुसार झाला. आता या मोहटा गावच्या डोंगरावरती गडावरती रेणुका देवी अवतीर्ण झाली. तिचं मंदिर बांधण्यात आलं. तिची त्या ठिकाणी पूजापाती सुरू झाली. पुढे गावकऱ्यांच्या मनामध्ये एकदा प्रश्न आला. म्हटले या रेणुका देवीचा जो मुखवटा आहे हा फक्त गळ्यापासून वरचा आहे, याला हात नाही, पाय नाही. आपण जर याला दुर्गा देवी सारखी आकृती दिली तर हा मुखवटा किती सुंदर दिसेल. आणि म्हणून मूर्तीला अधिक सुबक घडवण्यासाठी देवीची कुठलीही परवानगी न घेता गावातील काही ग्रामस्थ आणि शहाण्या लोकांनी कुदळ, फावडे, टिकास आणि छिन्नी हातोडा घेऊन मोहटा गडावरती पाचारण केलं. आले ते मोहटा गडावर आणि देवीची मूर्ती त्यांच्या मनानुसार खंदायला लागले. आता त्यांना देवीची मूर्ती छन्नी हातोड्याने खणून किंवा त्या ठिकाणी तिला आकार द्यायचा होता, तिला हातपाय घडवायचे होते, पूर्णाकृती तांदळा घडवायचा होता. पण ती रेणुका माता ती माहूरगडावरती ज्या मुखकमलाच्या स्वरूपात विराजमान आहे त्याच मुखकमलाच्या तांदुळा स्वरूपामध्ये मोहट्याला प्रगट झालेली, तिला तेच स्वरूप प्रिय यांनी तिच्या मूर्तीवरती घाव घातला आणि गावकऱ्यांवरती रेणुका मातेचा कोप झाला. मूर्तीमधून ज्वाला उत्पन्न झाल्या, मूर्तीमधून जाळ निघाला आणि त्या दिवसापासून गावामध्ये प्रेतचक्र सुरू झालं. प्रेतचक्र म्हणजे काय तर गावामधील दर एक व्यक्ती वारल्यावर त्या व्यक्तीचं दहावळं होण्याच्या आतमध्ये दुसऱ्या घरातील एक एक व्यक्ती वारायला लागला. प्रत्येक घरातून एक एक व्यक्ती मृत्यू पावायला लागला आणि अशा पद्धतीनुसार जे मृत्यू होतात त्याला प्रेतचक्र असं म्हणतात. एक प्रकारे प्रेतचक्र म्हणजे मृत्यूचं आवर्तन त्या गावामध्ये सुरू झालं. आता हे आवर्तन नेमकं आवरायचं तरी कसं असा प्रश्न त्या ठिकाणच्या ग्रामस्थांना पडला आणि त्या ठिकाणी असणारे बन्सी बाबा दहीफळे यांनी ध्यान लावलं. मातेची करुणा भाकली, मातेला विनंती केली, माते मला माफ कर, माते ह्या गावच्या लोकांवरती कृपा कर, तू ह्या गावामध्ये आई म्हणून आलीस, तू सांगितलं होतंस ना मी संपूर्ण जगाची आई, मग तू मोठा गावची सुद्धा आई आहे, लेकरांना पदरात घे, माते करुणा कर. आणि ममतामयी मातेने त्या ठिकाणी गावकऱ्यांना दृष्टांत दिला, इथून पुढे माझ्या मूर्तीच्या नादाला लागू नका. जशी ज्या स्वरूपामध्ये मी जमिनीतून प्रगट झाले त्याच स्वरूपामध्ये माझी पूजा करा, मला हेच स्वरूप मान्य आहे. आणि त्यानंतर गावकऱ्यांनी पूर्ण मूर्ती घडवण्याचा विचार सोडून देऊन मातेचा त्या ठिकाणी शतचंडी यज्ञ केला, देवी भागवत पुराण वाचलं, त्या ठिकाणी कीर्तन बसलं, गावामध्ये सवाष्णी भोजन आणि सप्ताह बसला. सर्व गावकऱ्यांनी देवीच्या उठबशा काढून नाक घासणी करून माफी मागितली, देवीची करुणा भाकली आणि अशा पद्धतीनुसार श्री रेणुका माता मोहटा देवी शांत झाली. असो, आणखीनही बरेचसे चमत्कार मोहटा देवीशी संबंधित आहे बरं का. जसं की शिंदे राजघराण्याला पुत्र नव्हता तर शिंदे राजांना त्या ठिकाणी जगदंबेच्या नवसामुळे पुत्र झाला तर त्यांनी सतत 6 महिने गावातील सर्व महिलांना सवाष्णी भोजन घातलं होतं आणि चांदीची प्रतिमा देवीला अर्पण केली होती, हाही चमत्कार आहे. दीपमाळ बांधली होती, हाही चमत्कार आहे. निपुत्रिकाला पुत्र, निर्धनाला धन, ज्याच्या काही घरामध्ये रोगराई असेल त्याचं निवारण, सर्व प्रकारचे कार्य ही मोहटा देवी अनादी काळापासून करत आहे. असो, पुढचा एक चमत्कार म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या मोगलाईच्या काळामध्ये, निजामाच्या काळामध्ये एकदा एका श्रीमंत मोगल सरदाराच्या म्हशी ह्या मोहटा गावामध्ये आल्या.
दुष्काळ पडलेला होता. आता त्या दुष्काळामध्ये दुसऱ्या गावातील म्हशी मोहटा गावामध्ये येऊन मोहटा गावाच्या गावकऱ्यांच्या म्हशीमध्ये मिसळल्या. आता गावकऱ्यांना वाटलं, आयत्या आपल्याला इतक्या दूध देणाऱ्या चांगल्या म्हशी भेटलेल्या आहे, कशाला ह्या म्हशी कोणाच्या म्हणून चौकशी करायची. यांनीही स्वतःच्या म्हशीमध्ये बाहेरच्या म्हशी पकडल्या, गोठ्यामध्ये आणून बांधल्या आणि थोड्याच दिवसामध्ये त्या ठिकाणी निजामाचं फरमान आलं, मोहटा गावाची झडती घ्या. जर मोहटा गावामध्ये त्या असणाऱ्या मुस्लिम सरदाराच्या म्हशी सापडल्या तर त्या व्यक्तीला देहदंडाची, मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल. आणि गावकऱ्यांमध्ये हाहाकार माजला. संपूर्ण त्या ठिकाणी असणारं दहीफळे कुटुंब हे मोहटा देवीला शरण गेलं. देवीची करुणा भाकू लागलं. माते, ह्या संकटातून आम्हाला तूच वाचव, अशी आर्त प्रार्थना त्यांनी केली. आम्ही कधीही चोरी करणार नाही, लबाडी करणार नाही, स्वार्थी वागणार नाही, अशा आनाभाका शपथा त्यांनी मोहटा देवी रेणुकेच्या चरणी घेतल्या. आणि काय आश्चर्य, दुसऱ्या दिवशी जेव्हा निजाम अधिकारी चौकशीसाठी गावामध्ये आले, तो रातोरात्र ज्या काळ्या म्हशी होत्या त्या संपूर्ण काळ्या म्हशींचा रंग हा पांढरा झाला होता आणि संपूर्ण गावातील म्हशी ह्या पांढऱ्या झाल्या. चक्क तुकतुकीत काळा रंग हा रात्रभरातून पांढरा होतो. एवढा प्रचंड मोठा चमत्कार ह्या सध्याच्या कलियुगामध्ये आणि तेही 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये आपल्या भारतखंडामध्ये, महाराष्ट्र भूमीमध्ये, नगर जिल्ह्यामध्ये, पाथर्डी तालुक्यात आणि मोहटा गावामध्ये घडतो. यापेक्षा मोठं आश्चर्य काय. पण शेवटी मूळ माया रेणुका सुंदरी, तिला कुठली गोष्ट अशक्य. अशा पद्धतीनुसार ह्या रेणुका देवीची नितांत कृपा या मोहटा गावावरती, मोहटा क्षेत्रावरती आहे. हे मोहट्याची देवी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक माहूरगडाचं उपपीठ आहे. ज्यांना माहूरगडला जाणं शक्य होत नाही, माहूरगडचा प्रवास झेपत नाही, अशा माहूर रेणुकेच्या भक्तांसाठी देवीने घेतलेलं स्थान म्हणजे नगरवासियांसाठी एक प्रकारचं आशीर्वचनच आहे. नगरवासियांना माहूरगडला जाण्याची गरज मोहटा देवी स्वरूपामध्ये देवीने ठेवली नाही. आता पुढचा विषय येतो की या मोहटा देवीला पशुबळी आहे का. हिच्या ज्ञानमाळी करताना बोकड बळी, कोंबडा बळी किंवा दैत्यपूजन चालतं का. तर बघा, मोहटा गडावरती पूर्वी दैत्यबळी होता, पशुबळी होता, म्हणजेच बोकड बळी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती दिले जायचे. नवसासाठी अनेक पशूंची हत्या चालायची. परंतु नगर जिल्ह्याचे असणारे देव अवतारी पुरुष म्हणजेच संत म्हणजे वामन भाऊ आणि संत भगवान बाबा यांनी त्या ठिकाणी मोहटा गडावरती जाऊन उपोषण केलं. त्या ठिकाणी लोकांना विनंत्या केल्या की जर तुम्हाला इथे पशु हत्या करायची असेल तर त्या पशुच्या ऐवजी आमचा गळा कापा, आमचा वध करा. आणि अशा पद्धतीनुसार संतांच्या आग्रहास्तव मोहटा गडावरती चालणारी पशुबळीची कुप्रथा बंद झाली. आज रोजी मोहटा गडाला सात्विक प्रधान गड म्हणून ओळखलं जातं. इथे कुठल्याही प्रकारची पशुबळी किंवा खारे नैवेद्य किंवा मांस मटणाचा नैवेद्य अर्पण केल्या जात नाही, परंतु पूर्वी तो होता. म्हणून ज्यांना मोहटा देवीला त्या ठिकाणी बळी द्यायचा असेल त्यांनी तो मुळामध्ये देऊच नये. आणि जर तुमची प्रथा असेल तर आपापल्या घरी द्यावा. मोहटा परिसरामध्ये संतांच्या आदेशानुसार पशुहत्या बंदी आहे. आता पुढचा विषय येतो तो म्हणजे मोहटा देवीला माळ परडी आहे का. तर बघा, माहूरगड निवासिनी रेणुका माता हीच मोहटा देवी असल्यामुळे माहूरगडच्या रेणुका देवीला माळ आणि परडी आहे. मुळामध्ये या कवड्यांच्या माळेची निर्मितीच परशुरामाने रेणुका देवीसाठी केलेली असल्यामुळे कवड्याची माळ हीच रेणुका आणि परशुरामाचं प्रतीक असते. परडीची उत्पत्ती ही रेणुका देवीनेच केलेली असल्यामुळे परडी रेणुकेच्या प्रत्येक अवताराला चालते. मग रेणुकेचा अवतार यल्लम्मा आहे, यल्लम्मा अवतारामध्ये रेणुका देवीच्या हातावर परडी आहे. माहूरगड रेणुका देवीला परडी आहे. येमाई स्वरूपामध्ये असणाऱ्या प्रत्येक रेणुका देवीला परडी आहे. आणि येरमाळ्याच्या येडेश्वरी स्वरूपामध्ये आबाजी पाटलाला प्रसन्न झालेल्या रेणुका देवीला म्हणजेच येरमाळ्याच्या येडेश्वरीच्या हातावर सुद्धा परडी आहे. मातंगी स्वरूपामध्ये सुद्धा रेणुकेच्या हातावरती परडी आहे. सांगायचा उद्देश काय, रेणुका देवीच्या प्रत्येकच अवताराला माळ आणि परडी चालते किंवा आहे, त्यामुळे मोहटा देवीला सुद्धा माळ आणि परडी आहे. आता ही माळ आणि परडी नेमकी कुठून घ्यावी. तर बघा, मोहटा देवीसाठी माळ परडी आपण थेट माहूरगडावरून सुद्धा आणू शकतो किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या तुळजापूरच्या भवानीची माळ परडी सुद्धा रेणुका देवीला म्हणजेच मोहटा देवीला चालते. कारण अंबिका म्हणजेच तुळजा भवानी आणि रेणुका म्हणजेच मोहटा देवी या सख्या बहिणी
आता या ठिकाणी देवीमध्ये बहिणीचं नातं लावणं योग्य नाही, कारण ते शक्ती अवतार आहे, परंतु बोली भाषेमध्ये बहिणी म्हणतात. थोडक्यामध्ये आपण बहिणीला आणखीन सोपं जर करायचं तर असं समजूया, समप्रकृती किंवा समसमान देवी देवता आहे, एकीमेकींना पूरक अशा देवी देवता आहे. जो अवतार प्रथम रेणुका देवीचा झाला त्यानंतर तिनेच अवतार तुळजापूरमध्ये त्वरिता स्वरूपामध्ये घेतला. याचं वर्णन सुद्धा आपल्याला श्री तुळजा महात्म्य या ग्रंथामध्ये तुळजाभवानीचे आढळतं. असो, त्यामुळे तुम्ही तुळजापूरची माळपरडी आणून ती सुद्धा रेणुका देवीला, मोहटा देवीला अर्पण करून स्वीकारू शकता. माहूर गडावरती जाऊन रेणुका देवीच्या पायथ्यापासून सुद्धा माळपरडी आणू शकता. आता ही माळपरडी आणल्यानंतर ती मोहटा गडावरती जाऊन देवीला भेट करून द्यावी, हे मात्र गरजेचं आहे. मोहटा देवीची स्थापना करायची असल्यास आपण मोहटा गावावरून देवीचा तांदळा तयार करून घेऊ शकतो. या तांदळ्याला सिद्धेश्वर डोहावरती जाऊन स्नान घालावं. त्यानंतर मुख्य गाभाऱ्यामध्ये मोहटा देवीच्या पुजाऱ्यांकडून तिचा अभिषेक करून घ्यावा आणि असा तांदळा आपण घरामध्ये स्थापन करावा. किंवा आपण माहूर गडावरून सुद्धा थेट रेणुका देवीचा तांदळा हा मातृतीर्थामधून म्हणजेच शेवाळ तळ्यातून काढून आणून सुद्धा घरी स्थापन करू शकतो. पुढचा विषय म्हणजे मला असा एक प्रश्न या ठिकाणी पडतो की आपण काही गोष्टी बोलतो तर काही गोष्टींचा पुरावा सुद्धा दिला पाहिजे. तर माझ्याकडे इथे एक मोहटा देवीची पोथी होती. दादा, मोहटा देवीची पोथी द्या. जस्ट मनात आलं म्हणून बरं का, नाही व्हिडिओचा हा भाग नाहीये, पण आता माझ्या मनात आलं की आपण जे बोलतो ना त्याचा काहीतरी पुरावा द्यावा. ही बघा, या ठिकाणी असणारी ही मोहटा ट्रस्टनी त्या ठिकाणी मोहटा देवीची छापलेली पोथी आहे आणि या पोथीमध्ये आपल्याला उल्लेख आहे बघा, वर्षातून एकदा सहकुटुंब श्री क्षेत्र मोहटा देवी गडावर येऊन अभिषेक पूजा करावी, साडी खण ओटी अर्पण करावी, नैवेद्य दाखवावा, दक्षिणा अर्पण करून प्रार्थना करावी. दुसरा यांनी सेवा दिली, मुला मुलींचे लग्न झाल्यानंतर आपल्या घरातील देवीची चांदीची प्रतिमा आणि परडी तांदूळ भरून ठेवलेल्या डब्यात आणून गडावरती भेट पूजा करावी. या ठिकाणी मी तुम्हाला हा जवळ घेऊन दाखवतो. दुसऱ्या क्रमांकाचा मुद्दा बघा, स्वतः मोहटा देवीच्या पोथीमधील हा उतारा आहे. आता या पोथीमध्ये स्वतः मोहटा देवी ट्रस्टची ही अधिकृत पोथी आहे. हिच्यात त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की मोहटा देवीची परडी असेल तर ती गडावरती आणून देवीला भेट करवून न्या. याचाच अर्थ की मोहटा देवीला परडी आहे. जर कुठल्या आराध्यांना माहीत नसेल मोहटा देवीला परडी आहे किंवा नाही, त्यांनी माहिती काढावी, माहिती घेऊन दुसऱ्यांना ज्ञान द्यावं. जसं शालनताई गर्जे यांना चुकीची माहिती दिली, त्या बिचाऱ्या तुळजापूर आणि माहूरगडला जाऊन रिकाम्या हाताने घरी परत आल्या, तशी गती इतर कोणावरती येऊ नये यासाठी मी या ठिकाणी हा ग्रंथाचा सुद्धा पुरावा तुम्हाला या ठिकाणी देत आहे. पुढचा प्रश्न म्हणजे माझ्या स्वतःच्या हातून श्री मोहटा देवीच्या आत्तापर्यंत 4 ज्ञानमाळी म्हणजेच गुरुदीक्षा झालेल्या आहे. या 4 पैकी 3 महिलांनी मोहटा देवीची परडी आणि तांदळा स्वतः माझ्या हाताने स्थापन करून घेतलेला आहे. त्यामुळे मी अधिकृतरित्या सांगतो मोहटा देवीला परडी आहे. ज्यांना पूर्ण माहिती हवी असेल किंवा ज्यांना मोहटा देवीची अधिकृत परडी घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधून या ठिकाणी उपासना शिबिर करून आमच्या हाताने गुरुदीक्षा घेतली तरी सुद्धा काहीही हरकत नाही. किंवा तुमच्या गावचे जे कोणते पुजारी असतील, आराधी असतील, त्यांच्या हाताने घ्यावी, काही विषय नाही. आता शेवटचा मुद्दा म्हणजे मोहटा देवीचा मंत्र कुठला? तर बघा, मोहटा देवीसाठी या ठिकाणी आपल्याला 2 मंत्र आहे. पहिला म्हणजे ओम श्री रेणुकाये नमः. ओम श्री रेणुकाये नमः या रेणुका देवीच्या नाम जपाचा सुद्धा आपण वापर करू शकतो. मूळ रेणुका ही सार्वत्रिक स्वरूपामध्ये आहे, म्हणजे ओम श्री रेणुकाय नमः हा जाप रेणुकेच्या सर्वच स्थानांना लागू पडतो किंवा पडेल. ज्यांना फक्त आणि फक्त मोहटा गडावर असणाऱ्या गाभाऱ्यातील त्याच मूर्तीला त्या ठिकाणी अर्पण करून जाप करायचा आहे की आम्हाला इतर रेणुका देवीची स्थानं नकोय, फक्त मोहट्याचीच रेणुका पाहिजे, त्यांच्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी एक मंत्र उपलब्ध करून देत आहे, तो आपण वापरू शकतो. तो मंत्र असा आहे, ओम मोहग्राम निवासिनी रेणुकाये नमः. ओम मोहग्राम निवासिनी रेणुकाये नमः. ओम मोहग्राम निवासिनी रेणुकाये नमः.
अशा पद्धतीनुसार आपल्याला जो योग्य वाटेल त्या ठिकाणी सोपा पडेल तो नाममंत्र आपण मोहटा देवीसाठी वापरू शकतो. तर आजचा हा व्हिडिओ सर्व भक्तांसाठी नक्कीच उपयोगी ठरेल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास तो कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मोहटा देवीची लीला बघा की मी मगाशी सहज पोथी वाचत होतो दुपारी आणि आता जस्ट मला आठवलं की अरे पोथीमध्ये परडीचा उल्लेख आहे ना, आपण परडीचा विषय बोलतोय. वेळेवर मला सुचल्यामुळे मी ताबडतोब ती पोथी हातामध्ये घेऊन या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये पुरावा सुद्धा दिलेला आहे. अच्छा, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब, नमो आदेश, जय रेणुका माता.